नमस्कार। आज वसईमध्ये 8 वर्ष वयाच्या मुलांनी वसईत पराक्रम करण्याच्या अवघ्या काही मिनिटावर ते इथे येणार आहेत। त्या मुलाचं नाव आहे स्वयंतक पंकज पाटील। वसईतील हा मुलगा अवघ्या 8 वर्षात जवळपास 23 ते 24 किलोमीटरचं समुद्राचं पोहणं पूर्ण करून वसई अर्नाळा किल्ल्यातून निघालेला आहे। आता काही मिनिटात किंवा काही टायमातच वसई जेटीवरती म्हणजे किल्ला बंदर ह्या ठिकाणी येणार आहेत। आता ह्याविषयी बोलण्यासाठी मुलाची मम्मी आपल्यासोबत आहे। मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि तुमचे अभिनंदन। धन्यवाद सर। तुम्ही तुमचा मुलगा पोहण्यासाठी कसा काय तयार झाला? सर, तो लहान असताना म्हणजे मी स्वतः एक शिक्षिका असल्यामुळे मी त्याला कधीच अभ्यासासाठी प्रेशराईज नाही केला। इवन मी एक टीचर आहे, पण सोबत मी कलाकार सुद्धा आहे। म्हणजे मी स्वतः अँकर म्हणून ओळखली जाते वसई विरारमध्ये आणि मला गाण्याची पण आवड आहे। म्हणून मला असं वाटायचं की माझ्या मुलाला पण एखादी कला, आर्ट यावं अभ्यासाव्यतिरिक्त। सो मी त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग केले। त्याला मी म्युझिक क्लास, डान्स क्लास, ड्रॉइंग क्लास किंवा ग्राउंडला म्हणाल तर क्रिकेट कोचिंगसाठी पाठवलं, पण तिथे त्याचा इंटरेस्ट नव्हता। हे सगळं मी एक 2 महिने करून बघितले। त्याच्यानंतर त्याचे पप्पा जस्ट एक्सरसाइज म्हणून स्विमिंगला जायचे 1 तास। आपला जो तामतलावचा स्विमिंग पूल आहे तिकडे, VVMCचा स्विमिंग पूल आहे तिकडे, तर तिकडे तो जात असताना ते त्याला सोबत घेऊन जायला लागले आणि तिकडे त्याचा पाण्याकडे ओढा वाढला आणि त्यांनी त्याला एकदा सोडलं पाण्यामध्ये आणि बघितलं तर तो खूप आनंदाने ते करतोय। आणि मग त्याच्या पप्पांनीच म्हणजे पंकज पाटील यांनी त्याला बेसिक स्विमिंग जे आहे ते 3 ते 4 महिन्यामध्ये तो शिकून गेला। मग त्यांनी त्याच्यातला जो एक क्रीडा आपण म्हणतो ना की एक क्रीडाचा जो एक क्रीडापटू होता तो ओळखला आणि मग आम्ही श्रीयुत राकेश कदम सर आहेत त्यांच्याकडे त्याला प्रायव्हेट कोचिंगसाठी आम्ही त्याला हे करून दिला आणि असा त्याचा आतापर्यंतचा हा प्रवास आहे। आजच्या टायमाला जास्त करून आपल्या मुलांनी क्रिकेट खेळावं, आपल्या मुलांनी दुसरं कोणता तरी खेळ खेळावा असं वाटत असताना तुमच्या मुलांनी ह्या समुद्रामध्ये किंवा ह्या पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तुमच्या मनात काय वाटत होतं? सर, खरं सांगू, मला खूप आनंद झाला। मला त्याने काहीतरी करावं, अभ्यासाव्यतिरिक्त त्याने काहीतरी करावं हे मला मनापासून वाटत होतं आणि जर तो एक कलाकार नाही होऊ शकला तर तो एक क्रीडापटू होतोय ह्याचा मला खूप आनंद आहे। खरंच खूप आनंद आहे आणि त्याचा मी धन्यवाद देऊ इच्छिते त्याच्या मागे उभ्या असलेल्या आज सगळ्या हातांना ज्यांनी आम्हाला मदत केली इकडे येण्यासाठी, आणि त्याचे कोच आणि त्याची शाळा अग्री समाज विकास शिक्षण संस्था उमेळमान येथे तो शिकतो। शाळेने पण त्याला खूप कोऑपरेट केलेलं आहे, कारण प्रॅक्टिससाठी, टुर्नामेंटसाठी जेव्हा तो जातो तेव्हा त्याची स्कूल खूप मिस होते। तर अभ्यासामध्ये तो ओके आहे, पास होतोय तो, पण आम्ही त्याला प्रेशराईज नाही करत आहे कारण आम्हाला इकडे त्याला जास्त वेळ द्यावा लागतोय। ह्या मुलांनी सुरुवात आपल्या इकडे तरण तलावात शिक्षण घ्यायला सुरुवात केली, त्यानंतर समुद्रात उडी मारण्या अगोदर त्यांनी कुठे समुद्रामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे का? हो सर, त्याच्या पूलमधला परफॉर्मन्स बघून आणि आपल्या जेवढे कलाक्रीडा असतात, नवघर माणिकपूर म्हणा किंवा वसई यंगस्टार म्हणा, तिथे तो त्याच्या एजमध्ये गोल्ड मेडल आहे। गेल्या 3 वर्षापासून त्याच्या रेकॉर्डला त्याच्या एजमध्ये कुणीच नाही आहे। तर त्याचा स्विमिंग पूलचा परफॉर्मन्स बघून त्याच्याच कोचनी आम्हाला हे लक्षात आणून दिलं की तुमचा मुलगा थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये जे एनर्जी आहे ती आपण कुठेतरी वापरू शकतो। आणि मग आम्ही त्याचं आधी त्याला झीलमध्ये आम्ही पोहायला उतरवलं, तिथे पण त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर मग आपण आपले जे नॉर्मल बीच आहेत, कलम बीच म्हणा, रानगाव बीच म्हणा, सुरुची बीच, इथे त्याला आम्ही स्विमिंगला आणायला सुरुवात केली आणि तिथे तो चांगला परफॉर्मन्स करायला लागला। म्हणजे समुद्राच्या पाण्याचा त्याला फार त्रास नाही झाला, कारण समुद्राचं पाणी जड असतं आपण बघितलं कम्पेअर टू स्विमिंग पूलचं पाणी। आणि मग नंतर आम्ही त्याला सिंधुदुर्ग स्टेट लेवल ओपन सी कॉम्पिटिशनला टाकला, तिथे त्याचा परफॉर्मन्स चांगला होता। मग आम्ही त्याला गुजरातला पोरबंदर येथे एक नॅशनल कॉम्पिटिशन झालेली, तिथे पण आम्ही त्याला टाकलं आणि मग तिकडचं त्याचा हे बघून मग त्याच्या पप्पांनी आणि त्याच्या कोचने ठरवलं की येस, आपण काहीतरी करू शकतो। आता हे जे आज जे कॉम्पिटिशन चालू आहे ह्यामध्ये तुम्हाला शासनाची मान्यता आहे का?
हो सर, शासनाच्या ॲक्च्युली असे इव्हेंट करण्यासाठी शासनाच्या बऱ्याचशा परवानगी घ्याव्या लागतात आणि त्या आपण सर्व पूर्ण केलेल्या आहेत. त्या फॉर्मॅलिटीज आपण सर्व पूर्ण केलेल्या आहेत. कोस्टलची परमिशन म्हणा, नेव्हीची परमिशन म्हणा, ॲक्वॅटिकची परमिशन, त्यानंतर बंदरची परमिशन, ह्या सगळ्या परमिशन आपल्याकडे आहेत. आणि इनफॅक्ट आता त्याच्यासोबत शासनाची 2 माणसं आहेत जी त्याच्यासोबत त्याला ऑब्झर्व करतायत सतत. मग आपल्या वसईचं नाव लौकिक होईल असं आज काहीतरी वेगळं होणार आहे असं तुम्हाला डेफिनेटली होणार सर. तो आलेला आहे ऑलमोस्ट. आता आपल्या सर्वांच्या खरं तर आशीर्वादाची आणि चेअरअपची त्याला गरज आहे. बोटीतली माणसं त्याला चेअरअप करतातच आहेत, पण आता तुम्ही बघू शकता की ऊन पण बाहेर खूप जास्त झालेलं आहे आणि सकाळी 6:45 वाजेपासून त्याने पहिली उडी मारलेली आहे विसल वाजल्यानंतर आणि आता तो येणार, तो करणार, आम्ही डॅम शुअर आहोत. एक 8 वर्षाचा छोटासा बालक हा समुद्रात जवळपास 6 ते 7 तास पोहून येणार आहे. आपल्या आईचं मन काय बोलते? आईला किती भीती किंवा काय वाटते? भीती तर खूप वाटत होती सर, पण भीतीपेक्षा पण मला त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्या वडिलांचा म्हणजे पंकज पाटीलचा त्याच्यावर जो विश्वास आहे आणि त्याच्या कोचचा जो विश्वास आहे, त्यांच्या विश्वासावर मला विश्वास आहे की त्यांनी त्याच्यासाठी जे निवडलंय ते खरंच योग्य असेल. आणि भीती तर प्रत्येक आईला वाटते, पण भीतीपेक्षा मला त्याचं कौतुक खूप जास्त आहे. तर आपण ऐकलं, वसईतील 8 वर्षाचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात एक रेकॉर्ड करणार आहे. कारण 8 वर्षाचा मुलगा जवळपास 23 ते 24 किलोमीटर पाण्यात पोहून येणार आणि ह्याची आनंदाची गोष्ट आई, त्याच्या मुलाची आई आपल्याला सांगत असताना तिच्या मनामध्ये तिचा ऊर भरून आल्यासारखं वाटतो. कारण तिला आनंद आहे, तिला अभिमान आहे आणि त्यासोबत आपल्या मुलांनी सुखरूप तिथून हा प्रवास करावा आणि त्यांच्या मनातील आणि त्यांच्या वडिलांच्या मनातील जी इच्छा आहे ही पूर्ण व्हावी, ह्यासाठी ती देवाकडे प्रार्थना देखील करत आहे. आपल्या संपूर्ण वसई तालुक्याचं आपलं नाव मोठं लौकिक करण्यासाठी ह्या मुलाचं आपल्याला अभिनंदन करावंच लागेल. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, वसई किल्ला बंदर.